माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा 4 रोपांबद्दल बोलणार आहोत की ते जर लावलेत घरी तुम्ही तर तुमच्या घराची शोभा पण वाढेल आणि ते मेडिसिनली आपल्याला त्याचा फायदाही होईल। आणि ते असे रोप आहेत जे तुम्ही साध्या कुंड्यांमध्ये पण लावू शकतो किंवा टपामध्ये लावू शकतो आणि त्याचा आपल्याला फायदाच होईल आणि ते इझी ग्रोथ करू शकतो। आपल्या घरच्या घरी आपण करू शकतो। त्याचा आपल्या शरीरावर, पचनशक्तीवर, इम्युनिटीवर चांगला असर होतो। तर ते कोणकोणते आहेत ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहेत आणि हे मेंटेन करणं, ही रोपं जी तुम्हाला सांगणार आहे ती मेंटेन करण्यासाठी पण एकदम सोपी आहे। त्याला काही जास्त कष्ट घ्यावे लागत नाही। सगळ्यात पहिलं प्लांट म्हणजे तुळस। तुळस ही प्रत्येकाच्या घरात मोस्टली असतेच, पण नसेल तर तुम्ही ती जरूर लावा। त्याचे अनेक फायदे आहेत। आता त्याचा फायदे काय? आपले इम्युनिटी बूस्ट करतं, आपल्याला अँटीऑक्सिडंट आहे किंवा हेल्थसाठी चांगलं असतं, आपलं नॅचरल बूस्ट करायचं काम करतं ते। आणि त्याचे अनेक फायदे आहेत। त्याच्यामुळे आपल्याला शरीरात आपलं ताजंतवानं वाटतं, फ्रेश वाटतं। आणि साधं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 4-5 पानं जर तुम्ही चावून जर अनुषापोटी खाल्ली तर त्याचा आपल्याला खूप आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो। आता अजून घ्यायचं कसं तर 1 कप पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 5-6 तुळशीची पानं घालायची आणि ते कोमट ते उकळवायचं, जरा 2-3 मिनटं उकळवायची। त्यात जर तुम्ही ओवा घातला किंवा जिरे घातलं तर त्याचा अजून फायदा होईल तुम्हाला। आणि ते उकळून झाल्यानंतर मग ते खाली उतरायचं, त्याला थोडंसं कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच मध किंवा लिंबाचा रस टाकायचा आणि ते तुम्ही घेऊ शकता। समजा कोणाला डायबिटीज असेल तर त्यांनी मध न टाकता असंच जरी पिलं तरी त्याचा तुम्हाला शरीराला खूप फायदा होतो। आता तुळशीचा दुसरा उपयोग म्हणजे सर्दी खोकल्यासाठी सुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो। तर त्याचा उपयोग कसा करायचा? आपण 2 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ते पाणी उकळवायचं आणि त्याच्यामध्ये 10-12 तुळशीची पानं अशी कुस्करून टाकायची आणि नंतर ते उतरवायचं खाली ते पाणी आणि वाफ घ्यायची। वाफामध्ये तुळशीची पानाचा जो रस असतो किंवा वाफ असते ती आपल्या नाकातून आणि तोंडातून जातं। त्याच्यामुळे सर्दीसाठी आणि इन्फेक्शनसाठी, खोकल्यासाठी पण, हे कफासाठी पण खूप चांगलं असतं। शिवाय तुळशीची पानं जर पेस्ट केली आणि त्याचं ऐकण्यासाठी किंवा कोणाला असं जळजळ होत असेल किंवा लाल स्किन अशी रेड झाली असेल त्या ठिकाणी पण तुळशीच्या पानाचा लेप लावला तर त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो। तर अशी ही बहुगुणी तुळस आपल्या घरी असायलाच पाहिजे। आता दुसरा आपला प्लांट आहे तो म्हणजे ॲलोवेरा। आता ॲलोवेरा तर माहिती आहे किती बहुगुणी आहे तो तुम्ही सहज कुठेही लावू शकतो। त्या बिचाराला एकदा लावलं ना की जास्त मेंटेन करायची पण गरज लागत नाही, रोज पाणी पण द्यायची गरज लागत नाही, का त्याची पानं एवढी जाड असतात, त्याच्यात ऑलरेडी पाणीच भरलेलं असतं, म्हणून त्याला रोज पाणी द्यायची गरज लागत नाही। सहज आपण आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये, पण थोडीशी मोठी कुंडी घ्यायला लागते ते पसरतं म्हणून, तर मोठ्या कुंडीमध्ये लावू शकतो किंवा मोठा असा टब घेतला त्याच्यामध्ये पण आपण लावू शकतो। असा हा ॲलोवेरा सहज कुठेही लागतो, जमिनीवर लागतो, कुंडीमध्ये सुद्धा लागतो। आता त्याचा उपयोग काय आहे तर ते ॲलोवेराचा गर आहे तो डायरेक्ट आपण चेहऱ्यावरती लावू शकतो। तर ॲलोवेराचा उपयोग आपण कसा करायचा आहे तर ॲलोवेराचा गर काढायचा, ॲलोवेरा गर असतो तो आपण डायरेक्ट पण आपल्या चेहऱ्यावरती लावू शकतो। त्याच्या समजा आपल्याला सनबर्न झाला असेल किंवा जलन की हाताला किंवा चेहऱ्याला असं आग होत असेल त्याच्यावर पण तुम्ही डायरेक्ट ॲलोवेराचा गर लावू शकता। आता तो काढायचा कसा तर ती फांदी अशी कापायची आणि ती जिथून आपण कापले ती अशी उभी करून ठेवायची। उभी केल्यामुळे त्यातला पिवळा पदार्थ असा निघतो, तो निघून जाऊ द्यायचा। मग धुवायचं त्याला, ते साईडचे काटे असतात ते काढायचे आणि मधून असं चिरायचं आणि त्याचा गर काढून तुम्ही डायरेक्ट चेहऱ्याला पण लावू शकता। त्याचा चांगला उपयोग होतो। आता ॲलोवेरा मॉइश्चरायझर म्हणून पण उपयोग होतो त्याचा, परत आपली स्किन हायड्रेट ठेवते आणि अजून त्याचा उपयोग ॲलोवेराचा म्हणजे आपण ज्यूस म्हणून पण पोटात पण घेऊ शकतो। 2 चम्मच ॲलोवेराचा गर घ्यायचा, 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि मिक्सरमध्ये ते फिरवायचं। ते ज्यूस तयार झाला की अनुषापोटी ते ज्यूस प्यायचं। त्याच्यामुळे आपलं डायजेस्ट सुधारतं, आपल्या शरीरातील जी घाण असते, जी टॉक्सिन असतं ती निघून जाण्यास मदत करतं, आपलं शरीर हायड्रेट ठेवतं, आपली पचनशक्ती सुधारते। असा ज्यूस घेतल्यामुळे त्याचा फायदा होतो। शिवाय केसांसाठी पण ॲलोवेराचा गर चांगला उपयोगाला आपण आणू शकतो। आता तो गर आपल्या केस गळती थांबवते किंवा आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ झालं असेल, आपल्या स्काल्पला इन्फेक्शन काय झालं असेल तर तुम्ही डायरेक्ट ॲलोवेराचा गर
डायरेक्ट तुम्ही स्काल्पला लावू शकतो आणि त्याच्यामुळे तुमच्या केस गळती थांबते, तुमचा ते डॅन्ड्रफ बरा होतो. तर असे हे ॲलोवेराचे अनेक फायदे आहेत. आता तिसरं रोप आहे ते म्हणजे पुदिन्याचं. आता पुदिना हा थोडासा नाजूक असतो आणि तो कुंडीत म्हणजे छोट्यासा कुंडीत जरा पसरट अशा टबमध्ये वगैरे लावायचा असतो आणि त्याची थोडी काळजी घेणं गरजेचं असतं आणि ते पसरतं, त्याच्यामुळे असं पसरट भांड्यामध्ये ते लावायचं असतं. तर त्याचे फायदे काय असतात ते पण आपल्या डायजेशनसाठी खूप फायदेशीर असतं. तुम्ही ते डायरेक्ट पण तुम्ही सलाडमध्ये वगैरे टाकून पण डायरेक्ट खाऊ शकता किंवा ह्याच्यामध्ये सँडविचमध्ये त्याची चटणी बनवून खाऊ शकता. आणि समजा त्याचं पाणी 1 कप पाणी उकळवून त्यात पुदिन्याची पानं टाकून आणि त्याच्यात मध वगैरे असं टाकून ते पण तुम्ही चहा म्हणून त्याचा उपयोग करू शकता. त्याच्याने डायजेस्ट सिस्टम तुमची सुधारते. शिवाय सर्दी खोकला वगैरे झाला असेल तसं सेम 1 ग्लास पाणी उकळवून त्याच्यामध्ये 10-12 पानं कुस्करून टाकायचं. त्याची वाफ घेतल्यामुळे आपलं नाक समजा जाम झालं असेल तर ते वाफेमुळे ते श्वासोच्छ्वास घ्यायचा त्रास म्हणजे कमी होतो, नाक आपलं मोकळं होतं. परत घशामध्ये वाफ गेल्यामुळे खोकला वगैरे ते पण बरा होतो आणि त्याच्यामुळे डोकेदुखीचा त्रास पण कमी होतो. समजा आपण ते वाफ घेतली ना त्या पुदिन्याची पाने तर ती वाफ आपल्या नाकातून डोक्यापर्यंत जाते, वाफ तोंडातून जाते. त्याच्यामुळे मायग्रेन जर कोणाला असेल त्याच्यामुळे पण ह्याचा त्रास त्याचा कमी होते पुदिन्यामुळे. असं हा बहुगुणी पुदिना आपल्या घरी असणं गरजेचं आहे. आता चौथा रूप आहे ते म्हणजे गवती चहा म्हणजे लेमन ग्रास. आता ते आपल्याला त्याचा पण भरपूर फायदा होतो. ते कामिंग आहे किंवा त्याचा सुगंध खूप छान येतो आणि त्याचं आपण समजा गवती चहा आणायचा किंवा ते पसरट भांड्यामध्ये तो पण लावायला लागतो कारण ते पसरतं असं. ते आपण घरी लावू शकतो ते आणि ते त्याची पानं तोडायची आणि असे छोटे छोटे तुकडे करून आपण चहामध्ये उकळवून ते घेऊ शकतो. त्याच्यामुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल त्याला ते चांगलं उपयोगाला होतं. डायजेशन सिस्टम परत सुधारतं आपलं त्याच्यामध्ये असतं आणि आपलं त्याच्यामुळे आपल्याला एकदम असं फ्रेश आणि ताजंतवानं वाटतं. आता त्याच्यामध्ये त्याचं लेमन ग्रासचं तेल पण भेटतं. आता अरोमा थेरपी असते त्याच्यामध्ये ह्या गवती चहाचं तेलाचा उपयोग करतात. समजा तुम्ही पण घरामध्ये ते असं लावून ठेवलं तर त्याचा पण तुम्हाला फायदा होतो किंवा गरम गरम पाण्यात आंघोळीच्या पाण्यात जर 5-6 थेंब असे टाकले आणि त्याच्याने आंघोळ केली तर ते पण तुम्हाला शरीराला खूप छान फील होतं, तर छान इफेक्ट होतो आणि ताजंतवानं आपल्याला असं वाटतं. आणि त्याचे औषधी गुणधर्म तर आहेतच आहेत त्याचे. आणि त्याचा पण आपण चहा बनवून दिवसातून 2 वेळा जर पिला तर त्याचा आपल्या शरीराला चांगला उपयोग होतो. तर असे हे 4 बहुगुणी हे जे पानं मी सांगितले ते स्वच्छ धुवून आणि मगच त्याचा वापर करायचा आहे. आणि असे 4ही पण हे आपल्या घरी असणं आणि आपण सहज घरामध्ये लावू शकते अशी ही रोपं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला घरात त्याचा म्हणजे आयुर्वेदिक त्याचा फायदा तर आहेच, शिवाय आपल्या घराची शोभा पण वाढवतो. आपल्या घरामध्ये ग्रीनरी दिसून येते. आजकाल ग्रीनरी किंवा घर सुशोभित करण्यासाठी अनेक प्लांट लावतात किंवा शोची झाडं लावतात. त्यापेक्षा ही झाडं लावले तर त्याचा दोन्हीकडून पण आपल्याला म्हणजे औषध गुणामुळे पण फायदा होईल आणि घर सुंदर दिसण्यासाठी पण त्याचा आपल्याला फायदा होईल. असे हे 4 प्लांट तुम्ही जरूर लावा आणि त्याचा जास्तीत जास्त तुमच्या याच्यामध्ये रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही ते फॉलो करा आणि त्याचा उपयोग करा. तर चला तुम्ही हा माझा व्हिडिओ इथेच आता एंड करते आणि आपण आता भेटूया अशाच एक नवीन चांगला विषय घेऊन आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा काय उपयोग करू शकतो असे मी व्हिडिओ थोडे आता बनवणार आहे. तर त्याचा तुम्ही माझी व्हिडिओ जरूर बघा आणि कुठून बघताय काय तुम्ही कुठून नाही करता मला कमेंट जरूर करा. आणि ह्या गोष्टीचा तुम्हाला तुमच्या त्याच्यामध्ये किती फायदा झाला, कुणी काय कुठली रोपं लावली हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. तर हा व्हिडिओ इथेच थांबवते. सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू ऑल.